मानगाव लोणेर इथं पंचायत समिती निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सीताराम उभारे यांच्याकडून प्रचाराला जोरदार सुरुवात। गेल्या 35 वर्षापासून सतत जनतेच्या सेवेसाठी झटत असल्यानं निश्चितच जनतेचा मिळणार साथ, सीताराम उभारे यांचा ठाम विश्वास। मानगाव तालुक्यात लोणेरे नजीक आंबर्ले येथील मंत्री भरतशेठ गोगावले यांचे कट्टर समर्थक उद्योजक सीताराम उभारे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे। अनेक वर्षापासून सतत समाजकारणात पुढाकार घेत असल्यानं सीताराम उभारे यांनी मानगाव तालुक्यातच नव्हे तर दक्षिण रायगड जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात सतत सहकार्याचं अमूल्य योगदान देत आपली एक विशेष ओळख निर्माण केली। आगामी निवडणुकात मानगाव तालुक्यात लोणेरे पंचायत समिती गणातून सीताराम उभारे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। सीताराम उभारे यांनी सोमवारी लोणेर इथं ग्रामदैवत सोनभैरव यांना नतमस्तक होऊन ग्रामदैवताचे आशीर्वाद घेऊन श्रीफळ वाढवून निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली। सीताराम उभारे यांनी गेल्या 35 वर्षापासून सतत सामाजिक क्षेत्रात जनतेच्या सेवार्थ आपलं अमूल्य योगदान दिले। उभारे सोशल फाउंडेशनच्या स्थापनेपासून उभारे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सीताराम उभारे यांच्याकडून सामाजिक शैक्षणिक क्रीडा पर्यटन इत्यादी क्षेत्रात अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात। भविष्यात अनेक क्षेत्रात सोयी सुविधा व शासकीय योजनांचा भरपूर लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सीताराम उभारे यांनी केलाय। माऊली सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीताराम उभारे यांना कुंभी समाजाचा देखील मोठा पाठिंबा मिळतो असल्यानं सीताराम उभारे यांच्या समाजकार्याला आणखी बळकट करण्याच्या दृष्टीनं पंचायत समिती निवडणुकात मतदार भरघोस पाठिंबा देत सीताराम उभारे यांच्या कपाट चिन्हाला मतदान करून लोणेरे पंचायत समिती निवडणुकात सीताराम उभारे यांना निश्चितच विजय करणार असा खंबीर विश्वास अपक्ष उमेदवार सीताराम उभारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, कुरार, रायगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम नतमस्तक होऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज मी लोणेरे पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। आज लोणेरे पंचायत समिती गण म्हटलं म्हणून आज आम्ही लोणेरेच्या मंदिरामध्ये नारळ वाढवून खऱ्या अर्थाने आज प्रचाराची सुरुवात करत आहोत। आमचं पुढील रूपरेषा अशी आहे की उद्यापासून सर्व गावांमध्ये रॅली व अनेक मार्गाने आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा हे घेतलेला आहे। आमचे दैवत भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने, कारण ते दैवत आहेत, त्यांना दैवतच मानलं पाहिजे आणि दैवताच्याच ठिकाणी त्यांना ठेवलं पाहिजे। त्यांच्याशी आमचं कुठलंही वैर नाही, परंतु काही गोष्टीमध्ये निवडणुकीच्या काळात घडत असतात, म्हणून मी अपक्ष निवडणूक लढवत आहे। माझी निशाणी कपाट आहे। 5 नंबरच्या चिन्हावरती हे करून मला येत्या 7 तारखेला भरघोस मताने विजयी करावं असे मी आज या ठिकाणी नारळ वाढवून ह्या भैरवनाथच्या सोनभैरवच्या भवानीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व लोणेरे ग्रामस्थ व सर्वांना हे करत आहे। मी निवडणुकीला सामोरे जाताना या विभागाचा विकास नजरेसमोर ठेवून की जसे काय आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी गेली 30-35 वर्षामध्ये विद्यापीठ असूनसुद्धा जे खऱ्या अर्थाने विकास होणे गरजेचं आहे ते झालेले नाही ह्या परिसरामध्ये। म्हणून लोणेरे पंचायत समिती गणातून आणि गोरेगाव म्हणजे जिल्हा परिषद गणामध्ये अनेक विकासाची कामे समाज सेवेतून माध्यमातून मी केलेली आहेत आणि पुढेही काही करण्यासाठी लोणेरे ह्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ठिकाणी काही थोड्या दिवसात पर्यटन महोत्सव आयोजित केलेला आहे। तसेच पुढचे अजेंडा जो आमचा आहे की अनेक तलाव पर्यावरण संवर्धनमधून किंवा पर्यटनमधून अनेक कामांची प्रस्तावित आहेत, काही कामं आमची मंजूर झालेली आहेत। ही कामे मंजूर करताना शासन स्तरावरती जे जे काय आवश्यक आहे त्याचे संपूर्ण पाठपुरावे करून मी स्वतः नामदार भरतशेठच्या माध्यमातून जरी आणले असेल तरी भरतशेठनासुद्धा माहिती आहे की मी सर्व मेहनत सर्व DPR तयार करणे व मंजूर करून घेणे हे मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून सतत मी करत असतो आणि माझ्या आज खऱ्या अर्थाने उभा राहून ह्या परिसराचा विकास आणि विद्यापीठच्या ठिकाणी एक आम्ही उभारे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून एक हॉस्पिटल तयार करणार आहोत। त्याचं एक 3-4 महिन्यातच हॉस्पिटलचं काम सुरू होणार आहे, कारण या ठिकाणी जे मानगावपासून किंवा आपल्या या परिसरामध्ये जे ॲक्सिडेंट होतात त्याच्या बऱ्याचशा अशा 150-200 केसेस केवळ पुढे हलवल्या कारणाने त्या हे होतात। म्हणून हॉस्पिटलची सेवा या ठिकाणी आणि तेही विनामोबदला मिळणे आवश्यक आहे।
म्हणून आम्ही सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून इथं हॉस्पिटलचा आज सर्वप्रथम हे आमच्या अजेंडावर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढचं अनेक विकासाच्या कामाच्या दृष्टीने मला या पंचायत गणातून भरघोस मताने जनतेने विजयी करावं. सर्व समाज व सर्व मित्रपरिवार पत्रकार यांनी मला सर्व सहकार्य करून माझ्या विजयामध्ये सहभागी व्हावं एवढीच माझी नम्र विनंती आहे.